कल्याणमध्ये आनंदीबाई जोशींच्या स्मारकाचं भूमिपूजन करण्यात आलं। आरएसएसच्या महिला संरक्षिका गीता गुंडे यांच्या हस्ते भूमिपूजन पार पडलं। भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या प्रयत्नांना यश आलं। महिलांसाठी जिम, प्रशिक्षण केंद्र या सुविधा याच्या माध्यमातून उपलब्ध करून दिल्या जाणार आहे। आज एक चांगला मंगल प्रसंग आहे की आपल्या आद्य डॉक्टर, महिला डॉक्टर भारतातल्या डॉक्टर आनंदीबाई जोशी या महिला पहिल्या होत्या आणि विदेशात जाऊन शिकून आलेल्या होत्या। त्या कल्याणच्या राहणाऱ्या आणि त्यामुळे कल्याणमध्ये त्यांचं एक स्मारक होतं आहे। त्याच्या भूमिपूजनातून उद्घाटन करण्याचा आता मी घोषित करते आणि ही संधी मला मिळाली इथे येण्याची, त्याबद्दलही धन्यवाद। वाशीमध्ये लोकशाही मराठीच्या बातमीचा दणका पाहायला मिळाला। सेतू केंद्र वादाच्या भोवऱ्यात अडकलेलं आहे तर जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवरती आलंय। 6 अनधिकृत सेतू सेवा केंद्रांवर आता कारवाई केली जाते। नागरिकांची दिशाभूल करणारे पोस्टर देखील हटवण्यात आलेले आहे। सेतू केंद्रांच्या संदर्भातली बातमी लोकशाही मराठीनं प्रसिद्ध केली होती आणि त्यानंतर वाशीममध्ये लोकशाही मराठीच्या बातमीचा हा मोठा इम्पॅक्ट पाहायला मिळतोय। सेतू केंद्र वादाच्या भोवऱ्यात सापडलेलं होतं तर जिल्हा प्रशासनानं आता या संदर्भात कठोर पावलं उचलायला सुरुवात केली आहे। 6 अनधिकृत सेतू सेवा केंद्रांवर आता प्रशासनाच्या माध्यमातून कारवाई करण्यात आली आहे तर नागरिकांची दिशाभूल करणारे पोस्टर्स देखील हटवण्यात आलेले आहेत। नाही तुमच्याकडे परवानगी आहे का? नाही। कसा तुम्ही हे सगळे बोर्ड टाकले आहे तिथे तुमचे लॅपटॉपवर लॉगिन आयडी आहे? डोंबिवलीमध्ये पुस्तकांचा महासागर पाहायला मिळतोय कारण नेहरू रोड आणि फडके रोडवर बुक स्ट्रीट उपक्रम राबवण्यात येणार आहे। पहाटेपासूनच रस्त्यावरती वाचकांचा महासागर पाहायला मिळाला। वाचनप्रेमींना पुस्तक विनामूल्य घेण्याची संधी आहे तर हजारो नागरिकांचा उपक्रमामध्ये सहभाग देखील पाहायला मिळाला। जी पुस्तकं आहेत ते लोकांना वाचण्यासाठी हे सर स्ट्रीट बुक्स असेल किंवा पहिल्या लायब्ररीच्या माध्यमातून आदानप्रदान कार्यक्रम असेल, विद्यार्थी असेल, जे वाचणारे असतात त्यांच्यासाठी अनेक पुस्तकं याचं शिबिर भरवण्याचा कार्यक्रम सतत ते करत असतात। कारण आपण नेहमी सर्वजण म्हणत असतो की वाचाल तर तुम्ही वाचाल, अशा प्रकारे हे पुस्तकांचं भव्य दिव्य असा कार्यक्रम पै सरांच्या माध्यमातून लावला जातो। मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो। पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेची निवडणूक आहे। 9 सदस्यांच्या निवडीसाठी 60 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत। चंद्रपूरमध्ये 1643 मतदारांकडून मतदान केलं जाईल। सर्व नोंदणीकृत डॉक्टर मतदारांनी मतदान करावं। जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी आता या संदर्भात आवाहन केलेलं आहे। 9 सदस्यांच्या निवडीसाठी 60 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। चंद्रपूरमध्ये 1643 मतदारांकडून मतदान केलं जाणार आहे। भाविकांच्या टोल माफीसाठी आता राष्ट्रवादीनं आक्रमक भूमिका घेतली आहे। साकुर्डे टोल नाक्यावर स्थानिकांना टोल आकारल्यानं आता राष्ट्रवादीनं संतापाची भूमिका घेतली। नागरिकांना आणि भाविकांना टोलमधून संपूर्ण माफी मिळावी, भाविकांना मोफत प्रवासाचा हक्क मिळावा यासाठी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी मागणी करत आंदोलन केलेलं आहे। अन्यायकारक असा टोल नाका या ठिकाणी बसवण्यात आला आहे। ही खरं तर भाविकांची लूट आहे। तुम्ही एक दिशेने सांगताय की आम्ही धार्मिक संप्रदायाचं काम करतोय आणि धार्मिक संप्रदायाचं काम करता करता भाविकांची सोय करण्याचं काम करतोय आणि अशा परिस्थितीत वारकरी जे आळंदीवरून पंढरपूरला जातात, जे आळंदीवरून जेजूला दर्शनासाठी येतात, त्या लाखो भाविकांची या ठिकाणी लूट होते असं वाटतंय। त्यामुळे मी नितीन गडकरी साहेबांना आवाहन करतो की आपण या राज्याचे आहात, या राज्यामध्ये आपलं नेतृत्व हे सर्वसामान्य लोकांचं नेतृत्व मानलं जातं। त्याच्यामुळे आपण हा बेलसा टोल नाका जो जेजुरी हद्दीत बसवलेला आहे तो तात्काळ बंद करावा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।